हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बनवत आहोत गाजर बर्फी। एकदम सोपी आहे, खायलाही तितकीच टेस्टी लागते। पाहू शकता, दिसायला सुद्धा सुंदर दिसत आहे। गाजर बर्फी बनवण्यासाठी मी इथे 1 ग्लास गुलाबजामुनचा पाक घेतलेला आहे। माझ्याकडे गुलाबजामुनचा पाक उरलेला होता, तर मी म्हटलं त्याचा यूज इथे आपण करू शकतो। वाया घालवण्यापेक्षा त्याचा काहीतरी छान यूज होतोय। तुम्ही साखर सुद्धा घेऊ शकता। इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। रवा जास्त नाही घ्यायचा आहे, अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। इथे मी 2 गाजरं स्वच्छ धुवून व्यवस्थित खिसून घेतलेली आहेत। चला तर आपण बर्फी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी कढईमध्ये मी प्रथम रवा भाजून घेणार आहे। मीडियम फ्लेमवरती आपण रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। रवा भाजण्यासाठी मी इथे तूप वापरलेलं नाहीये, नुसताच मी रवा असा भाजून घेणार आहे। थोडासा ब्राउनिश झाला की आपण काढून घेऊयात। पाहू शकता इथे रवा झालेला आहे भाजून, मी काढून घेते। आणि त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तूप घालणार आहे। आता आपण प्रथम 2 चमचे घालणार आहोत आणि रेसिपीच्या शेवटी पुन्हा 1 ते 2 चमचे आपण तूप वापरणार आहोत। तर किसलेले गाजर आपण तुपामध्ये घालून घेऊयात। आणि गाजर हेल्दी आहे आणि सध्या मार्केटमध्ये गाजर खूप स्वस्त सुद्धा आहे, तर तुम्ही अशा प्रकारे ही बर्फी ट्राय करू शकता घरी। गाजर मी छान एक 5 मिनिटं परतून घेणार आहे तुपामध्ये। आणि ही रेसिपी बनवत असताना मी कुठल्याही प्रकारचा कलर यूज केलेला नाहीये। जेव्हा मी पाक बनवला होता त्यामध्ये मी केसर घातलं होतं आणि वेलची पावडर सुद्धा, त्यामुळे मी ह्या रेसिपीमध्ये वेलची पावडर सुद्धा वापरत नाहीये। 1 ग्लास पाक मी गाजरामध्ये घालून घेतला आहे। त्यामध्ये मी 1 चमचा मलाई घातली आहे, दुधाची साई घालून घेतली आहे। बर्फीला छान टेक्स्चर येतं आणि टेस्ट सुद्धा येते, त्यासाठी मी इथे मलाई घातली आहे। त्यामध्ये मी इथे अर्धी वाटी दूध घालते आहे। दूध हे मी गरम करून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी दूध जर मला गरज लागली तर मी पुढे यूज करणार आहे। छान आपण उकळी येऊ देऊयात। छान उकळी आलेली आहे। आता ह्यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा घालून घ्यायचा आहे। रवा घालून मिक्स करून घेऊयात सर्व। गॅसची फ्लेम ही आपण स्लो ठेवायची आहे। तर ह्यातलं दूध आणि जे आपण साखरेचा पाक वापरला होता तो बऱ्यापैकी आटलेला आहे, तर मी अर्धी वाटी अजून दूध घालते आहे। जर तुम्ही साखर वापरत असाल तर तुम्हाला गरम पाणी घालावं लागेल, कारण साखरेचा ऑलरेडी पाक झाला होता, त्यामुळे मी इथे पाण्याचा वापर केलेला नाहीये। झाकण ठेवून आपण शिजवून घेऊयात। तर तुम्ही गरम पाणी किंवा आणखी थोडंसं दूध घालून घेऊ शकता। इथे मी आणखी 1 चमचा तूप घालून घेतला आहे। तुपाने छान शाईन येते बर्फीला आणि व्यवस्थित ते तूप मी मिक्स करून घेते। त्यामध्ये गुलाबजामुनच्या पाकामध्ये वेलची पावडर होती, त्यामुळे मी इथे यूज केली नाहीये। तुम्ही ह्या स्टेजला वेलची पावडर यूज करू शकता। आपण आता बर्फी सेट करण्यासाठी घेऊया। त्यासाठी मी इथे एका ताटामध्ये तूप घालून घेतलं आहे। तुमच्याकडे जर स्क्वेअरवालं असं जर भांडं असेल तर तुम्ही यूज करू शकता। मी ताटात घेत आहे। गरम असल्याने मी चमच्यानेच बर्फी सेट करून घेते आहे। मी स्क्वेअर शेप बनवून घेते आहे आणि त्यावरती मी बारीक चिरून घेतलेला काजू आणि बदाम लावणार आहे। तुम्हाला हवं असेल तुम्ही पिस्ता सुद्धा लावू शकतात। 1 ते 2 तास आपण सेट व्हायला ठेवून देऊयात। सेट झाला आहे। आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊयात। मी छान स्क्वेअर शेपमध्ये वड्या बनवून घेणार आहे। तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवत असाल तर 1 तासामध्ये सेट होतं, नाहीतर बाहेर ठेवलं तर 2 ते 3 तास सेट व्हायला वेळ लागतो। पाहू शकता किती छान वड्या पडलेल्या आहेत। तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा। आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।